संदेश देणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, या संपूर्ण जगाला समन्वयाचा विचार देणारे संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, ही संत परंपरा या बेलोऱ्याच्या मातीमध्ये ज्या संतांच्या रूपांनी आपण अनुभवली, जे या समस्त ग्रामवासियांचे श्रद्धास्थान आहे, असे संतश्रेष्ठ मारुती महाराज आणि संतश्रेष्ठ पुंजाजी महाराज यांना वंदन करते। ज्या अत्यंत लोकोत्तर स्त्रीचा त्रिशताब्दी जयंती उत्सव संपूर्ण भारतवर्ष, केवळ बेलोरा गाव नाही तर संपूर्ण भारतामध्ये ज्या अत्यंत श्रेष्ठ शासक असणाऱ्या, योद्धा असणाऱ्या, शूर आणि वीर असणाऱ्या आणि यानंतरही लोकमाता म्हणून, पुण्यश्लोक म्हणून, मातोश्री म्हणून या संपूर्ण भारतीय जनतेच्या मनामध्ये ज्यांचं नाव अंकित झालं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना ज्यांचं स्वराज्य हे कायम आदर्शवत वाटत आलं आणि ज्यांच्या कार्याची प्रेरणा घेत अत्यंत प्रतिकूलतेमध्ये मातोश्री अहिल्यादेवींनी आपली वाटचाल केली, त्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, ज्या संपूर्ण संतांनी, महात्म्यांनी या भारतवर्षातील सामान्य जनतेसाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं, त्या सर्व संतांना, ऋषींना, समाज सुधारकांना आणि महामानवांना या ठिकाणी वंदन करते, ज्यांच्या प्रेरणेनं आणि इच्छेनं 7 वर्षाच्या आधी लोकमाता अहिल्यादेवींचा हा अर्धाकृती पुतळा या बेलोरा गावामध्ये इथे स्थापित झाला। त्या माझ्या सासूबाई वैकुंठवासी इंदिराबाई कडू यांच्या स्मृतींनाही विनम्र अभिवादन करते। या भारतामध्ये अशी एखादी राणी व्हावी, अनेक राण्या या जगाने पाहिल्या, पण संपूर्ण जगामध्ये असा एखादा राजा व्हावा ज्याचा अनेक शतकांनंतर सुद्धा या सामान्य माणसाच्या मनामध्ये माझा राजा म्हणून स्थान आहे। भगवान रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर अत्यंत आदर्श राजा म्हणून आपण ज्यांचं नाव घेतो ते राजा शिवछत्रपती, आणि अनेक राण्या या जगाला जरी पाहिल्या असतील तरी सामान्य शेतकऱ्याची एखादी मुलगी या संपूर्ण भारतवर्षामध्ये ती राणी लोकमाता म्हणून, सर्वश्रेष्ठ म्हणून या लोकमनावर राज्य करते। त्या अहिल्यादेवींचं चरित्र हे केवळ स्त्रियांसाठी नाही तर संपूर्ण विश्वातील ज्याला ज्याला स्वतःचं आयुष्य सार्थक व्हावं असं वाटत असेल त्या प्रत्येकासाठी या रणरागिणीचं, या लोकमातेचं आयुष्य ही अत्यंत अखंड प्रेरणा आहे। आपण जर पाहिलं तर वयाच्या 8व्या वर्षी अहिल्यानगर येथील चौंडीच्या मानकोजी शिंद्यांची ही छोटीशी लेक तिच्या गुणांमुळे मल्हारराव होळकरांसारख्या अत्यंत पराक्रमी, शूर आणि मुत्सद्दी सरदाराला स्वतःची सून करून घ्यावीशी वाटावी, याचा अर्थ अहिल्याच्या चरित्राची सगळी बीज तिच्या बालपणामध्ये, तिच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्वतःच दडलेली आहे असं आपल्याला दिसून येतं। या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वतःच्या पराक्रमानं होळकरशाही निर्माण केली, पहिल्या बाजीराव पेशव्यांचा ज्यांना उजवा हात म्हटलं जायचं, आणि एखाद्या मेंढपाळाचा एखादा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वानं संपूर्ण राज्याची निर्मिती करतो, अशा प्रकारचं अत्यंत पराक्रमी, अत्यंत श्रेष्ठ व्यक्तित्व म्हणजे मल्हारराव होळकर होते। पहिल्या बाजीरावांसोबत एखाद्या मोहिमेवर असताना त्यांचा मुक्काम चौंडी गावामध्ये होता, आणि मल्हारराव होळकरांच्या व्यक्तित्वाची सर्वात मोठी बाजू अशी होती की त्यांना माणसामधील सद्गुण ओळखता यायचे। छोटीशी मुलगी याच्या अनेक आख्यायिका अहिल्यादेवींच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतील की दोघांचेही घोडे उधळलेले होते, अत्यंत वेगाने घोडदौड करत
मल्हाररावांचं आणि पेशव्यांचं सैन्य येत होतं आणि या कार्यक्रमामध्ये इथं जशी छोटीशी मुलं बसली आहेत तसे 7-8 वर्षाची मुलं छोट्याशा अहिल्याबरोबर खेळत होती. खेळ असा होता की ती शिवलिंग मातीचं बनवत होते. महादेवाची पिंड बनवून झाली होती, थोडीशीच राहिली होती. जसं घोड्यांना येताना पाहिलं तसं अहिल्याच्या छोट्या मैत्रिणी पळून गेल्या, परंतु अहिल्यानं मात्र स्वतःला त्या शिवलिंगावर झोकून दिलं आणि ती तिथून हटलीच नाही. लगाम अत्यंत प्रयत्नानं काबूत करत बाजीराव पेशव्यांनी आणि मल्हाररावांनी त्यांचे घोडे थांबवले. सैनिक धावून आले. काय पोरी, तुला भीती वाटली नाही का? अहिल्या उभी राहिली. बाजीरावांनी अत्यंत मोठ्या आवाजात विचारलं, घोडा जर अंगावरून गेला असता तर चिरडून गेली असती, अशी कशी तुला भीती वाटली नाही? कुणाची ही पोरगी? तिथे उभ्या असणाऱ्या एकानं सांगितलं, तुम्ही गावातले दिसत नाही म्हणून तुम्हाला मानकोजींच्या आणि आमच्या अहिल्याचा परिचय दिसत नाही. ती मानकोजी शिंद्यांची अहिल्या आमच्या गावातली अतिशय जुनी मुलगी. बाजीराव पेशव्यांनी विचारलं आणि मग छोटीशी 8 वर्षाची अहिल्या सांगू लागली, माझ्या बाबांनी मला सांगितलंय की आपण जर एखादी गोष्ट निर्माण करत असू तर आपल्या प्राणपणानं ती जपली सुद्धा पाहिजे. ही शिवलिंग आम्ही तयार केलं होतं, ही आमची निर्मिती होती आणि मी जर पळून गेली असती तर तुमच्या घोड्यांच्या टापाखाली हे शिवलिंग उद्ध्वस्त झालं असतं. बाजीरावांना तिचं उत्तर अतिशय चमत्कारिक वाटलं आणि 8 वर्षाच्या मुलीनं या पद्धतीनं बोलावं. बाजीराव मल्हाररावांना म्हणाले, मल्हारराव, पोरीमध्ये चमक आहे, तुमच्या खंडेरावसाठी हिला सून करून घ्या. मल्हारराव होळकरांमध्ये आणि बाजीराव पेशव्यांमधील हा अतिशय उत्तम गुण होता. मल्हारराव होळकर बाजीरावांचा शब्द टाळला नाही आणि अहिल्यामध्ये असलेली तडफ, अहिल्यामध्ये असलेली निर्भयता मल्हाररावांनी ओळखली आणि 1725 मध्ये जन्माला आलेल्या या अहिल्याचा 8 वर्षाची असताना खंडेरावांसोबत विवाह झाला. मानकोजी शिंदे आणि सुशीला शिंदेची ही छोटीशी लेक, जिला संस्कार तिच्या आई वडिलांनी दिले होते, ही पाहता पाहता मल्हारराव होळकरांच्या इंदूरच्या राजघराण्याची सून म्हणून इंदूरमध्ये आली. निर्भयता तिच्या ठाईच होती. आपण जर पुढे अहिल्यादेवींचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अहिल्याबाईला तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं भय कधी वाटलंच नाही. अशी कोणतीही गोष्ट तिच्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये उभी राहिली नाही ज्यासाठी अहिल्यादेवी घाबरल्या असतील. अहिल्यादेवींच्या व्यक्तित्वाचे काही गुण आपण पाहिले. बऱ्याचदा असं होतं की व्यक्तीचं कर्तृत्व आपल्याला दिसतं, त्यानं काय कार्य केलं हे आपल्याला दिसतं, पण त्याच्या कुठल्या आंतरिक शक्तीमुळे त्याच्या आतून ते कार्य होत असतं. त्या आंतरिक गुणांमध्ये बऱ्याचदा आपल्याकडून दुर्लक्ष होतं. अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा पट पाहताना, अहिल्यादेवीला माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून पाहताना तिच्या या सर्व सद्गुणांचा समुच्चय आपण पाहिला पाहिजे. ही छोटीशी अहिल्या इंदूरला या सगळ्या राजघराण्यातल्या घडामोडी पाहत होत्या. तिच्या सासूंच्या गौतमाबाईंच्या संस्कारामध्ये अहिल्या मोठी होत होती आणि या पद्धतीने अहिल्यानं स्वतःच्या वर्तणुकीने आणि स्वतःच्या अत्यंत चाणाक्ष बुद्धीने मल्हाररावांचं आणि गौतमाबाईंचं मन जिंकून घेतलं. मल्हाररावांच्या लक्षात आलं की मल्हाररावांचं अर्ध आयुष्य हे मोहिमांवर, घोड्यांवर बाहेर गेलं. त्यामुळे या राज्यकारभाराच्या अनेक जबाबदाऱ्या या छोट्याशा अहिल्यावर ते सोपवायला लागले आणि ज्या सगळ्या जबाबदाऱ्या अहिल्याच्या वाट्याला आल्या असतील त्या प्रत्येक जबाबदारीचं, त्या प्रत्येक संधीचं सोनं अहिल्यानं तिच्या आयुष्यामध्ये केलं. आपण जर अहिल्याबाईंचं चरित्र वाचलात, अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की पुढच्या अनेक काळामध्ये या अहिल्याबाईला उपजतच हिरा असणाऱ्या पैलू पाडण्याचं काम मल्हाररावांनी आणि गौतमाबाईंनी केलं. ही संपूर्ण इतिहासामधील सासरा आणि सुनेची ही अत्यंत अशी उत्कृष्ट जोडी आहे की मल्हाररावांचं आणि अहिल्याबाईंचं नातं केवळ सासरा आणि सून म्हणून नाही, हे पिता आणि लेक म्हणून आहे. हे नातं अत्यंत श्रेष्ठ गुरु आणि त्यांचे शिष्य म्हणून सुद्धा आहे. म्हणून मल्हाररावांसारखा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या पराक्रमानं उभा झालेला महापुरुष, त्यांची सगळीच कल्पना, त्यांचे सगळे विचार अहिल्याबाईंनी प्रमाण मानून मल्हाररावांच्या लोककल्याणकारी राज्याला अहिल्याबाईंनी या पद्धतीने स्थापन केलं
की आज या भारतामध्ये ज्यांनी उत्कृष्ट शासन केलं, यामध्ये जी नावं आपल्या डोळ्यासमोर येतील त्यातलं अतिशय अग्रणी नाव हे माता अहिल्याचं आहे. मल्हाररावांनी काय जबाबदाऱ्या सोपवल्या असतील? गौतमाबाईंनी सोपवलेल्या वाड्याच्या आणि स्वयंपाकाच्या जबाबदाऱ्या तर अहिल्याने लिहिल्या पेलल्या. लक्षात घ्या, अहिल्याबाईंसोबत जेवायला पंक्तीला रोज 300 माणसं असायची. आपण जर इतिहासाची पानं कधी उलटवली तर या 300 लोक कोण कोण असायचे याचाही अत्यंत अजूनही सगळे संदर्भ उपलब्ध आहेत. स्वतःचा वाडा सांभाळणारी अहिल्या ही सैन्यासाठी दारुगोळा कसा तयार करायची याची सुद्धा जबाबदारी तिच्या सासऱ्यांनी तिच्यावर सोपवली. दारुगोळा तयार करायचा असेल, दारुगोळ्याचे कारखाने तयार करायचे असेल, तोप कशी डागली पाहिजे, सैन्याची निवड कशी केली पाहिजे, एखाद्या युद्धामध्ये लढणारा सैनिक वेगळा पण युद्धामध्ये बाकीची लोक एवढी असतात, कधीतरी इतिहास वाचला पाहिजे. या प्रत्येक गोष्टीमध्ये कशा प्रकारे माणसांची निवड केली पाहिजे, हेर खातं आपलं किती प्रगल्भ असलं पाहिजे, आपलं टपाल खातं किती वेगवान असलं पाहिजे. अहिल्याबाई या संपूर्ण सृष्टीची अशी निर्मिती आहे की जिनं स्वतःच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सगळा धर्म काय असतो हे स्वतःच्या वक्तृत्वानं, स्वतःच्या आचरणानं सिद्ध केलं. अहिल्याबाईंनी स्त्री धर्म कसा असतो हे दाखवलं, अहिल्याबाईंनी राजधर्म कसा असतो हे दाखवलं, अहिल्याबाईंनी राष्ट्रधर्म कसा असतो हे अनेकांना शिकवलं. आणि कोणताही धर्म हा धर्माच्या व्याख्येच्या पलीकडे नसतो. अहिल्याबाई या अत्यंत रणरागिणी होत्या. घोड्यावर बसणे, युद्ध करणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे यापैकी प्रत्येक गोष्ट या छोट्याशा अहिल्याला जाणीवपूर्वक शिकवल्या गेली होती हे लक्षात घ्या. अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अहिल्याबाई अत्यंत धुरंधर राजकारणी आहे. बऱ्याचदा असं होतं की अहिल्यादेवींच्या हातात एक शिवलिंग आहे म्हटल्यावर आपल्यापैकी पाहणाऱ्यांचे दोन विचार असतात. एक तर आपण अहिल्यादेवींना धार्मिकच करून टाकलं असा आपला एक आक्षेप असतं, किंवा जी व्यक्ती भक्ती करत असेल तिच्यामध्ये शक्ती कमी असेल असंही आपल्याला वाटायला लागतं. परंतु ज्या राजमातेनं स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या भक्तीलाच शक्ती केलं अशा प्रकारचं हे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊंनंतर राष्ट्रमाता अहिल्यादेवींचं आहे. त्या अत्यंत श्रेष्ठ योद्ध्या होत्या. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक युद्ध लढली. यासोबतच स्वतः अहिल्याबाई अत्यंत श्रेष्ठ धुरंधर राजकारणी होत्या हे लक्षात. समर्थ रामदास असं म्हणतात, पहिले तो हरिकीर्तन, दुसरे राजकारण. भगवंताचं स्मरण हे व्यक्तीचं पहिलं काम आहे आणि महत्वाचा भाग आहे की राजकारण समजून घेता यावं. अलीकडच्या काळामध्ये राजकारणी लोकांमुळे आपण राजकारणाचं क्षेत्र इतकं त्याज्य मानायला लागलो आणि राजकारणी माणसं ही अत्यंत बदमाश असतात, स्वार्थी असतात असं आपल्याला वाटायला लागलं. परंतु समर्थांनी राजकारणाचं महत्त्व आम्हाला सांगितलं. राजकारण म्हणजे लोकांच्या उगाच काळ्या करून एकमेकांचे पाय ओढणं नाही, तर समर्थ राष्ट्र उभारणीसाठी तुम्हाला राजनीतीत न होता आलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मातोश्री अहिल्यादेवी या अत्यंत धुरंधर राजकारणी आहे, त्या मुत्सद्दी आहे हे लक्षात घ्या. त्याच्या मुत्सद्दीपणाच्या काही गोष्टी आपल्याला पाहायच्या असतील तर आपल्या लक्षात येईल की पेशव्यांच्या प्रकरणामध्ये राघोबा दादांचं आणि माधवराव पेशव्यांचं जेव्हा खंडन झालं तेव्हा माधवराव पेशवे हे पेशव्यांच्या राजगादीवर होते. माधवराव पेशव्यांच्या डोक्यामध्ये कल्याणकारी राज्याच्या अनेक कल्पना होत्या. त्यावेळी अहिल्याबाईंनी माधवराव पेशव्यांवर पुत्रवत प्रेम केलं. प्रत्येकदा माधवराव पेशव्यांची बाजू उचलून धरली. एवढंच नव्हे तर चरित्रामध्ये असे उल्लेख येतात की ज्यावेळी माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना 50,000 रुपयांची मागणी केली त्यावेळी अहिल्यादेवींनी माधवराव पेशव्यांना 5 लाख रुपयांची मदत केली. आणि हे मुत्सद्दी कशा प्रकारे होते लक्षात घ्या की समोरचा माणूस कशा प्रकारे आहे या स्त्रीने आयुष्यभर ओळखला. आणि माझं जे काही राज्य आहे हे राज्य शिवशंभूचं राज्य आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा होती त्या अहिल्याबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये तंतोतंत पाळली. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असं म्हणून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. आणि हे संपूर्ण राज्य भगवान शंकराचं आहे, श्री शंकर आज्ञे करून या प्रकारची या अहिल्यादेवींची राजमुद्रा होती. त्यांचं वैयक्तिक आयुष्य आपण जर पाहिलं 8व्या वर्षी
विवाह झालेल्या अहिल्याला 20व्या वर्षी पहिला मुलगा झाला, 22व्या वर्षी मुक्ता नावाची दुसरी मुलगी झाली. आणि अहिल्यादेवींचे पती खंडेराव यांच्या स्वभावामध्ये अहिल्यादेवींच्या सहवासानं अनेक चांगले बदल घडवून आले. खंडेराव पराक्रमी होते, शूर होते, परंतु राजकारणासाठी लागणारी महत्वाकांक्षा आणि मुत्सद्दीपणा याचा अहिल्याबाईं एवढा गुणांचा परिपोष खंडेरावांमध्ये आपल्याला कमी दिसून येतो. खंडेरावांनी मल्हाररावांचा शब्द कधी टाळला नाही. ते अतिशय रणधुरंदर होते आणि एका युद्धामध्ये ते वीरगतीला प्राप्त झाले. वयाच्या 29व्या वर्षी अहिल्याला, ज्याला स्त्री जीवनामध्ये अत्यंत दुःख आपण मानतो असं वैधव्य प्राप्त झालं. 29व्या वर्षी अहिल्यादेवी विधवा झाल्या, पती निघून गेले. पतीच्या मृत्यूच्या वेळी मुलगा 10 वर्षाचा होता आणि मुलगी मुक्ताई त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी छोटी होती. खंडेरावांच्या मृत्यूनंतर खंडेरावांशी संबंधित असणाऱ्या 11 स्त्रिया सती गेल्या. लक्षात घ्या, आपण तो काळ पाहतो इतिहासाचा, त्याला आज 300 वर्ष पूर्ण होते. 300 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पतीच्या निधनानंतर सती जाण्याची जी प्रथा होती, या प्रथेचा फार मोठा प्रभाव याच्या जनसामान्यावर होता. खरं तर पतीच्या निधनानंतर स्त्रीनं चितेमध्ये स्वतःला जाळून सती गेलं पाहिजे, अशा प्रकारची विचारधारा या भारतीय संस्कृतीने कधीच दिली नाही. हे लक्षात घ्या. या परंपरेने दिलेली ती विचारधारा नाही. श्री गुलाबराव महाराजांनी याचं अत्यंत स्पष्ट स्पष्टीकरण त्यांच्या साहित्यामध्ये दिले आहे की एकदा भगवान शंकरांनी माता पार्वतीने विचारलं आणि भगवान शंकरांनी सांगितलं, हे बघ पार्वती, सगळ्या स्त्रिया उमा स्वरूप आहेत, त्या तुझं स्वरूप आहे आणि सती जाणं म्हणजे आत्महत्या करणं. मग महाभारताने सती जाण्याचा पुरस्कार कसा केला? श्री गुलाबराव महाराज असं म्हणायचे की या सती जाण्याचा उलगडा महाभारतानं केला आहे. महाभारत असं म्हणतं, जी स्त्री स्वतः अग्नीचा उपयोग न करता योग सामर्थ्यानं स्वतःला भस्मीभूत करत असेल, तिनं पती निधनानंतर वाटलं तर सती जाऊ शकते. अशा प्रकारचं सामर्थ्य, योग सामर्थ्यानं स्वतःला भस्म करण्याचं सामर्थ्य स्त्रियांमध्ये नव्हतं. त्यामुळे पतीच्या निधनानंतर जिवंतपणी एखाद्या स्त्रीला त्या अग्नीमध्ये जाळावं, तिच्या किंकाळ्या ऐकाव्या आणि या प्रथेचं गारुड या प्रकारे इथल्या जनमानसावर पडलं की नवऱ्याचं निधन झाल्या म्हटलं की 8 वर्षाची असलेली छोटीशी पत्नी सुद्धा सती जात होती. हे लक्षात घ्या. ही अत्यंत क्रूर आणि अमानुष प्रथा होती. अहिल्यादेवींनी सुद्धा त्या प्रथेला अनुसरून सती जाण्याची तयारी केली, सतीचे वस्त्र परिधान केले. आणि मल्हाररावांना जसं कळलं, मल्हाररावांसाठी स्वतःच्या मुलाचं निधन होतं. एकुलता एक वारस होता होळकरशाहीचा खंडेराव, आणि खंडेरावाचं निधन हे मल्हाररावांसाठी अतिशय मोठा धक्का होता, प्रचंड दुःख होतं. त्यावेळी त्यांना जसं कळलं की अहिल्या सती जाते आहे, मल्हारराव होळकरांचं चरित्र कधीतरी अत्यंत सविस्तरपणे आपण पाहिलं पाहिजे. कशा प्रकारे व्यक्तीने स्वतःच्या गुणानं स्वतःला घडवत नेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना एखाद्या धनगराचा मुलगा सुद्धा या भारतामध्ये स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करू शकतो. अशा प्रकारचा अत्यंत पराक्रमी पुरुष म्हणजे मल्हारराव होळकर आहे. मल्हाराया असं जरी ऐकलं तरी शत्रू पळून जात होता, ही त्यांच्या पराक्रमाची वार्ता चरित्रकारांनी नोंदवून ठेवली. या मल्हारराव अहिल्याच्या सती जाण्याच्या विचारानं अत्यंत व्यथित झाले आणि अहिल्यापुढे त्यांनी 2 हात जोडून म्हटलं, अहिल्ये, या म्हाताऱ्यावर एवढी दया कर. माझा मुलगा गेला, पण तुझ्या रूपानं खंडेराव जिवंत आहे असं मी समजेल. या राज्यावर आणि माझ्यावर कृपा कर. कृपा करून सती जाऊ नको. एवढा मोठा पहाडासारखा धीरोदात्त पुरुष आपल्या समोर हात जोडतोय असं पाहिलं आणि अहिल्यादेवींचं मन अत्यंत गलबरून आलं. अहिल्यादेवींनी स्वतःचं सती जाणं रद्द केलं, ते मल्हारराव होळकर आणि गौतमाबाई होळकरांच्या विनंतीवर. यानंतर अनेक गोष्टी अहिल्याबाईंना त्यांच्या आयुष्यामध्ये ऐकाव्या सुद्धा लागल्या की सती जाण्याची प्रथा हिने नाकारली. परंतु त्यावेळी 29 वर्षाच्या अहिल्याला जर मल्हाररावांनी अडवलं नसतं तर आज जगाला
ही सर्वश्रेष्ठ शासक असणारी, कशा प्रकारे राष्ट्रधर्म असला पाहिजे या प्रकारची अत्यंत धीरोदात्त आयुष्य जगणारी, कुशल प्रशासक असणारी ही राणी आपल्याला दिसलीच नसते. म्हणून मल्हारराव होळकरांच्या आणि गौतमाबाईंचे या भारताच्या या संपूर्ण जनमानसावर अत्यंत थोर उपकार आहे. अहिल्याबाई सती गेल्या नाही, पण चरित्र जर पुढे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सती जाणं म्हणजे आयुष्यामध्ये एकदा जळणं हो, पण सती न जाता सुद्धा आयुष्यातला प्रत्येक क्षण अग्निदिव्य करत सती न गेलेली महासती म्हणजे आमची अहिल्यामाई हे लक्षात घ्या. मल्हारराव होळकरांनी राज्य सांभाळलं. पुढच्या काही वर्षामध्ये मल्हाररावांचं आणि गौतमाबाईंचं निधन झालं. मल्हाररावानंतर 20 वर्षांचे असलेले मालेराव, अहिल्याबाईंचा पुत्र, यांनी होळकरशाही सांभाळली. खरं तर मालेरावांची ती अभिलाषा नव्हती आणि ही होळकरशाहीचं राज्य सांभाळल्यानंतर मालेराव 1 वर्षामध्येच हे जग सोडून गेले. पहिला आघात पतीच्या निधनाचा आहे, दुसरा आघात सासू सासऱ्यांच्या मृत्यूचा आहे आणि तिसरा आघात या अहिल्यामाईवर तिच्या 21 वर्षाच्या मुलाच्या निधनाचा आहे. लक्षात घ्या. नियतीने एखाद्या जीवाची काय परीक्षा पाहावी याचा काही अंत असू शकतो का? आपल्या आयुष्यातील एखादी जरी प्रिय व्यक्ती गेली असेल तर माणसं आयुष्यभर दुःखातून निघत नाही. कशा प्रकारचे दुःख असतात, कशा प्रकारचं संघर्षमय आयुष्य असतं, कशा प्रकारे आयुष्य तुमची प्रत्येक पावलावर परीक्षा घेतं आणि ते किती कठीण असू शकतं हे जर पाहायचं असेल तर कधीतरी अहिल्या देवींचं चरित्र ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. 29व्या वर्षाचं वैधव्य, 21 वर्षाच्या एकुलत्या एका तरुण मुलाचा मृत्यू आणि ज्यावेळी असं झालं की आता होळकरशाहीला कोणी वारसच उरला नाही, ही एक विधवा महिला, ही काय राज्य सांभाळणार, असं होताच आजूबाजूच्या लोकांची डोकी चालायला लागली. परिस्थिती अत्यंत वाईट होती हे लक्षात घ्या. आणि त्यावेळी होळकरांचे जे कारभारी होते गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी राघोबा दादांना पत्र पाठवलं की राघोबा दादा, आता होळकरशाहीला कोणी वारसच उरला नाही, इथं कोणी राजा नाही. राजा नाही म्हटल्यापेक्षा या कुटुंबामध्ये कोणी पुरुष माणूसच जिवंत राहिला नाही, ही एक विधवा अबला महिला आहे आणि म्हणून तुम्ही जर आलात तर होळकरांचं संपूर्ण राज्य तुम्हाला घेता येईल. राघोबा दादांना सत्तेची अत्यंत महत्वाकांक्षा होती. हा प्रसंग अहिल्याबाईंच्या सर्वच चरित्रकारांनी रेखाटलाय. त्या अहिल्याबाईंचं आत्मविश्वास, आत्मविश्वास हा शब्द समजून घ्या. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या शरीरावरचा विश्वास नाहीये, आत्मविश्वास म्हणजे शारीरिक बलावरचा विश्वास नाहीये, आत्मविश्वास म्हणजे संपत्तीवरचा विश्वास नाहीये, तो सैनिकी बलावरचा विश्वास नाहीये. आत्मविश्वास हा स्वतःच्या आत्मतत्वावरचा विश्वास आहे, म्हणून त्याला आपण आत्मविश्वास असं म्हणतो. प्रचंड आत्मविश्वास असलेली स्त्री म्हणजे माता अहिल्या, प्रचंड मुत्सद्दी असलेली स्त्री म्हणजे राणी अहिल्या हे आपण लक्षात घेतलं. आणि राघोबा दादांनी या प्रकारची तयारी सुरू केली. 50,000ची फौज राघोबा दादांवर होती आणि या प्रकारे होळकरांच्या राज्यावर चालून जाण्याचा मनसुबा होता. खरं तर घरामधील सगळेच लोक गेले, सासू सासरे गेले, मल्हाररावांच्या 2 पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर सती गेल्या, मुलगा मालेराव गेला, मालेरावाच्या 2 छोट्या पत्नी म्हणजे अहिल्याबाईंच्या 2 सुना सुद्धा सती गेल्या, त्यांची तर फार वय सुद्धा नव्हती. आणि म्हणून हे प्रचंड दुःख पाहिल्यावर इंदोरच्या वाड्यात राहायची इच्छा अहिल्यादेवींची नव्हती. अहिल्यादेवींनी स्वतःचा मुक्काम इंदोरवरून महेश्वरला हलवला. वर्षभरात कधीतरी कुठे फिरायला जात असाल तर या वर्षामध्ये पहिल्यांदा महेश्वर पाहायला आवर्जून जा. एखाद्या लोकमातेनं आणि एखाद्या अत्यंत श्रीमंत राणीनं स्वतःची राजधानी कशा प्रकारे उभारली असेल आणि एखादी राणी किती साधेपणानं तिचं आयुष्य जगू शकतं हे पाहायचं असेल तर महेश्वर पाहिलं पाहिजे. या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं हे आपलं लोकतीर्थ आहे, हे आपलं ऊर्जा स्थान आहे, महेश्वरला आवर्जून गेलं पाहिजे. राघोबा दादाच्या मनामध्ये काय आहे हे अहिल्याबाईंना समजलं. छत्रपती शिवरायांची गुप्तहेर योजना जेवढी सकस होती, जेवढी वेगवान होती आणि जेवढी चाणाक्ष होती त्या प्रकारेच लोकमाता अहिल्यादेवींची गुप्तचर यंत्रणा सुद्धा अत्यंत सजग आणि अत्यंत गतिमान होती.
अहिल्याबाईंना ज्यावेळी कळलं की राघोबा दादांचा हेतू हा होळकरांचं राज्य घेण्याचा आहे आणि मी एक अबला स्त्री आहे अशा प्रकारचा आहे, अहिल्यादेवींनी पहिलं पत्र माधवराव पेशव्यांना लिहिलं. कारण पेशवे हे मराठाशाहीचे प्रमुख होते आणि त्याहीपेक्षा प्रमुख हे सातारचे छत्रपती होते. पेशव्यांना सांगितलं की माझ्या सासऱ्यांनी आयुष्यभर पेशवाईची प्रामाणिकपणे चाकरी केली आहे. आम्ही तुम्हाला सर्वस्व मानतो. माझे पती गेले, माझे सासरे गेले, माझा मुलगा गेला, पण होळकरशाही ही आम्ही अशी तशी मिळवलेली नाही. माझ्या सासऱ्यांनी ही पराक्रमानं सिद्ध केलेलं राज्य आहे. यानंतर हे राज्य सांभाळण्याचा अधिकार मला असावा. पहिलं पत्र माधवराव पेशव्यांना गेलं आणि त्यावेळी अहिल्याबाईंनी या माळवा प्रांतामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये असलेल्या सर्व राजांना सुद्धा एक पत्र लिहिलं. त्यामध्ये अहिल्याबाई असं म्हणतात की माझ्यावर जर आज ही परिस्थिती आली तर कदाचित उद्या हा प्रसंग तुमच्यावर सुद्धा येऊ शकेल. त्यावेळी तुम्ही काय कराल? आणि त्या राजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. कशा प्रकारचं राजकारणामध्ये, कशा प्रकारे समाजकारणामध्ये वागलो पाहिजे याचे धडे अहिल्याबाईंनी त्यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने घेतले होते, हे लक्षात घ्या. आणि राघोबा दादांना भेटण्यासाठी हत्तीवर स्वार होऊन मी निघते अशा प्रकारे ही राणी निघाली आहे. राघोबा दादांना निरोप पाठवलाय की मी अबला जरी असेल तरी माझा अबलापण काय आहे हे तुम्हाला रणांगणावर कळेल. मी जर माझ्या खांद्यावर बासंडा धारण केला तर श्रीमंतांच्या दौलतीस ते अत्यंत अवघड जाणार आहे. बासंडाचा अर्थ भाला. भालापेकीमध्ये अहिल्याबाई अत्यंत निष्णात. आणि त्यावेळी अहिल्याबाईंनी स्वतःची 500 महिलांची सेना उभी केली. हा 300 वर्षाच्या आधीचा काळ आहे, लक्षात घ्या. ज्यावेळी अमेरिका, रशिया आणि युरोप सारख्या अत्यंत प्रगत देशामध्ये महिलांना त्यांचे अधिकार सुद्धा दिले जात नव्हते, त्यावेळी भारतामधल्या एका राज्यामध्ये अहिल्याबाई स्वतःची महिलांची सेना उभी करत होत्या आणि या महिलांच्या सेनेच्या आधारे मी तुमच्याशी युद्ध करेल अशा प्रकारचा निरोप राघोबा दादांकडे पोहोचवला गेला. अहिल्याबाईंची जी अत्यंत बुद्धीची चुणूक सांगतात ते चरित्रकार असं म्हणतात, अहिल्याबाईंनी सांगितलं पेशव्यांना की लढाईमध्ये मी जर हरली तर कोणीही म्हणेल की पेशव्यांसोबत एक स्त्री हरली पण ती लढली, पण एखाद्या वेळी माझ्याकडून जर तुमचा पराभव झाला तर मग मात्र तुम्ही लोकांमध्ये तोंड दाखवायचे सुद्धा लायकीचे राहणार नाही. पेशव्यांच्या लक्षात आलं की ज्या प्रकारे आपण अबला समजत होतो तशी ही अबला नाही. आणि सोबतच्या सर्वच लोकांनी राघोबा दादांना सांगितलं की दादा, अहिल्याबाईला केवळ विधवा स्त्री समजू नका. तिच्या संपूर्ण राज्याच्या सामान्य माणसाचा अत्यंत मोठा आशीर्वाद, अत्यंत मोठं प्रेम त्या राणीच्या पाठीशी आहे, हे तुम्हाला परवडणार नाही. आणि म्हणून राघोबा दादांनी निरोप पाठवला की आम्ही तुमच्यावर हल्ला करण्यासाठी आलो नाही, आम्ही केवळ तुमचा मुलाचा मृत्यू झाला म्हणून सांत्वन करण्यासाठी भेटायला आलो. राघोबा दादा म्हणाले, त्यावर अहिल्यादेवी म्हणाल्या की मुलगा वारला म्हणून सांत्वन करणे आणि मुत्सद्दी. अहिल्याबाईंनी स्वतःला माधवराव पेशव्यांनी उत्तर पाठवलं की होळकरांचं राज्य ही होळकरांचा पराक्रम आहे, म्हणून इथून होळकरांचं राज्य सांभाळण्याचे संपूर्ण अधिकार हे राणी म्हणून अहिल्यादेवींना आहे. अहिल्यादेवींनी स्वतःची सैन्य तुकोजी होळकरांकडे सांभाळलं आणि पुढे 29 वर्ष महेश्वरच्या नर्मदेच्या घाटावरून या लोकमातेनं जे राज्य कारभार सांभाळला ना, तो अद्वितीय आहे, तो रोमहर्षक आहे, हे लक्षात घ्या. अहिल्याबाई राणी म्हणून अत्यंत उद्यमीशील होत्या. त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी अनेक उद्योगांना, व्यवसायांना चालना दिली. आजही जी महेश्वरी सिल्क प्रसिद्ध आहे साडी, ही अहिल्याबाईंनी दिलेली आपल्याला सुंदर भेट आहे. अहिल्यादेवी या अत्यंत श्रेष्ठ शासक होत्या. कशा होत्या पाहिलं पाहिजे चरित्रामध्ये. अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये कर प्रक्रिया अत्यंत सुलभ होती. शेतकऱ्यांना शेतसारा घेतला जात होता, पण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेवढं उत्पन्न होईल त्यानुसारच शेतसारा घेतला जात होता, हे लक्षात घ्या. अहिल्याबाईंची एक योजना अतिशय सुंदर शेतीची सांगितल्या जाते, त्याला 7-12 योजना असं म्हणतात की शेतकऱ्यांना त्याच्या धुऱ्यावरती एका रांगेत 7 आणि दुसऱ्या रांगेत 12 फळांची झाडं लावावी. त्यातल्या एका रांगेतलं फळांचं उत्पन्न हे राज्याला देईल आणि दुसऱ्या रांगेतलं उत्पन्न हे स्वतः शेतकरी ठेवतील. शेतीसाठी अहिल्याबाईंनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.
शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कालवे नेल्या गेले, हे लक्षात घ्या. कर वसुलीची योजना ही चाणक्याने सांगितल्याप्रमाणे होती आणि म्हणून अहिल्याबाईंच्या राज्यातला माणूस का आनंदी आणि सुखी होता त्याला ती कर पद्धती कधी जाचक वाटली नाही. व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापार करता यावा म्हणून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती अहिल्याबाईंनी दिल्या. राजस्थानवरून जुनागड इथून काही कारागीर आणले आणि आजही तुम्ही जर महेश्वरला गेल्या तर घराघरामध्ये हातमाग चालू आहे आणि अत्यंत सुंदर साडी आणि कापड महेश्वरला विणला जातो. हे अहिल्यादेवींचा 300 वर्षानंतर हा उद्योग अजून टिकून आहे आणि तो संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. ही अत्यंत उद्यमशील राणी होती. तिने अनेक लघु उद्योगांना चालना दिली. तिने शेती आधारित अनेक उद्योगांची पायाभरणी आपल्या राज्यामध्ये केली. तिची न्यायव्यवस्था अत्यंत निष्ठुर आणि कठोर होती. प्रत्येक गावागावामध्ये माता अहिल्याबाईंचे काही अधिकारी गाव पातळीवर न्याय करण्यासाठी असायचे आणि त्या स्वतः व त्यांची त्याच्यावर अत्यंत करडी अशी नजर होती. अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये कुणालाही 24 तास राणीपर्यंत आणि अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन न्याय मागण्याची मुभा होती. म्हणून अनेक इंग्रज अधिकारी असे म्हणतात की अहिल्यादेवी एवढी न्यायनिष्ठुर आणि लोककल्याणकारी राणी दुसरी झालीच नाही. किती उत्तम शासक असली पाहिजे हे लक्षात घ्या. स्वतः 29 वर्षामध्ये एक बंड जर फक्त चांदवतांचं सोडलं तर अहिल्यादेवींवर कोणीही संपूर्ण देशामध्ये कधीच आक्रमण केलेलं नाहीये. मी सांगितलं त्याप्रमाणे लढाई न करता लढाई जिंकणारी ही रणरागिणी आहे आणि या 29 वर्षाचा हा राज्यकारभार काय गुड गव्हर्नन्स असू शकतं यासाठी फक्त भारतानं नाही तर संपूर्ण जगानं सुद्धा जिचा आदर्श ठेवावा इतकी लोकोत्तर महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर आहे. तिची न्यायव्यवस्था किती उत्तम होती तर आजूबाजूचे राज्य अहिल्यादेवींचा सल्ला विचारायला यायचे की आमच्या राज्याच्या अंतर्गत काही वाद आहे ते वाद आम्ही कसे निवटले पाहिजे. अत्यंत न्यायनिष्ठुर राणी आणि उत्कृष्ट शासक म्हणून कोणत्याही राजाच्या राज्यामध्ये लोकांना 4 गोष्टी अपेक्षित असतात. त्यातलं पहिलं स्वातंत्र्य, दुसऱ्या प्रकारे सुरक्षा आहे, तिसरी आत्मप्रतिष्ठा आहे आणि चौथा न्याय आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मी स्वतंत्र आहे असं वाटलं पाहिजे. दुसऱ्यांदा मी सुरक्षित आहे असं वाटलं पाहिजे. कोणाच्याही मनामध्ये कोणत्याही गोष्टीचं भय असता कामा नये. नागरिक निर्भय असला पाहिजे आणि सुरक्षित असला पाहिजे. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये आत्मप्रतिष्ठा असली पाहिजे. मी सामान्य शेतकरी का असेना, मी सामान्य मजूर का असेना, पण मला सन्मानाचं आयुष्य आहे ही जाणीव ज्या राज्याच्या नागरिकाला, ज्या रयतेला असते तो राजा सर्वश्रेष्ठ असतो. आणि चौथी गोष्ट आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. अन्याय या शब्दाची त्यांना अत्यंत चीड होती आणि अहिल्याबाईंचा न्याय असा होता की त्यामध्ये दोन्ही पक्ष समाधानी होऊन आणि राणीला अनेक आशीर्वाद देऊन जातात. कसा न्याय असावा याच्यासाठीची उत्तम शासिका ती आहे. 8व्या वर्षी होळकरांच्या राज्यामध्ये येणारी ही छोटीशी अहिल्या शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही बाबतीमध्ये निपुण होती. ती ज्याप्रमाणे तलवार चालवायची आणि भाला फेकायची लक्षात घ्या त्याप्रमाणे शास्त्रांचं अतिशय मोठं अध्ययन अहिल्यादेवीचं. ही राणी केवळ परंपरेने आलेलं राज्य चालवणारी राणी नाहीये तर शस्त्रधारकम शास्त्रधारकम शस्त्रशास्त्रधारकम भवतु भारत. भारतामध्ये संस्कृतीनं जसं शस्त्राचं महत्त्व सांगितलं तसं शास्त्राचंही महत्त्व सांगितलं आणि अत्यंत अध्ययनशील आणि विद्वान राणी भारताची म्हणजे अहिल्यादेवी आहे. यांचं स्वतःचं ग्रंथालय होतं आणि कशा प्रकारचं ग्रंथालय होतं लक्षात घ्या. महेश्वर ही राजधानी कशी होती हो? खरं तर महेश्वर तुम्ही जर बाहुबली पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जे महिष्मती दाखवलं जातं ते म्हणजे महेश्वर. या महेश्वर राज्याचा सगळ्या पुराणांमध्ये उल्लेख आहे. या महेश्वर राजामध्ये सहस्त्रार्जुन नावाचा अतिशय मोठा राजा होऊन गेला. आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्रांचा अतिशय मोठा संवाद या महेश्वर मध्ये झाला. ज्याला आपण जज म्हणतो त्या मंडन मिश्रांच्या पत्नी होत्या. अशा प्रकारे भारताच्या इतिहासामध्ये ज्याला अत्यंत मोठी परंपरा आहे अशा महेश्वरला अहिल्याबाईंनी स्वतःची राजधानी म्हणून कशा प्रकारे ते जगामध्ये मिरवलं ते पाहिलं पाहिजे. इथे व्यापारी खुश होता, इथे शेतकरी आनंदामध्ये होता, इथली न्याय व्यवस्था अत्यंत चोख होती शासक म्हणून, इथली करपद्धती लोकांना सुसह्य वाटणारी होती
अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये असा एकही रस्ता नव्हता ज्याच्यावर झाड सावली देणारी दुतर्फा झाडं नव्हती. पाहिलं पाहिजे कशा प्रकारे राजानं काम केलं पाहिजे. केवळ लढाया म्हणजे राज्यधर्म असू शकत नाही, तर माझ्या रयतेचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं राजधर्म आणि राष्ट्रधर्म हे अहिल्याबाईंनी पाहिलं. अत्यंत मोठं ग्रंथालय महेश्वर मध्ये होतं आणि त्यामध्ये इतकी दुर्मिळ पुस्तकं होती की देशभरातील अत्यंत मोठमोठे विद्वान हे अध्ययनाकरता महेश्वर मध्ये येत होते आणि त्यासाठी अहिल्यादेवींचं ग्रंथालय हे सदैव उघडं होतं. या महेश्वर मध्ये मोरोपंत पिंगळे असतील, अनंत फंदी असतील, अशा उत्तम कवींचा आणि उत्तम कलाकारांचा सदैव सत्कार होता आणि त्यांना देण्यासाठी प्रेरणा होती. हे कलोपासक असणारी राणी आहे, ही उद्यमी असणारी राणी आहे, ही लक्षात घ्या. ही अत्यंत विद्वान आणि अध्ययनशील असणारी राणी आहे, ज्यांना इतिहास समजून घेता येईल, ज्यांना परंपरांचा अर्थ कळेल, त्यांना नवीन परंपरांना जन्म देता येईल, त्यांना परंपरांचा अर्थ लावता येईल. कारण आपण जर पाहिलं तर शेवटी अहिल्या ही एक स्त्री आहे आणि स्त्री निर्मिती ही सृष्टीची अत्यंत संवेदनशील आणि भावूक अशी निर्मिती आहे. सतीची प्रक्रिया नाकारली आणि सतीच्या प्रथेच्या विरोधात अहिल्याबाई होत्या. दुसरी गोष्ट, बालविवाह होते. स्वतः अहिल्या देवींचा विवाह हा वयाच्या 8व्या वर्षीच झाला होता, परंतु बालविवाहाच्या विरोधामध्ये मात्र त्या होत्या की अजाणत्या वयामध्ये मुलींचे लग्न होऊ नये. तिसरी गोष्ट, 8 वर्षाच्या मुलीचा 35 वर्षाचा नवरा जर मेला तर 8 वर्षाच्या मुलीला जिला काही कळतही नाही ती विधवा होत होती, तिचं केशव पण केल्या जात होतं किंवा ती सती जात होती. या राणीनं मात्र सांगितलं की पतीच्या निधनानंतर ज्या विधवेला विवाह करण्याची इच्छा असेल तिला विवाह करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. लक्षात घ्या, आपण आजची चर्चा करत नाही आहोत, आपण 250 वर्षाच्या पूर्वीची चर्चा करतोय, ज्यावेळी विधवेचा पुनर्विवाह ही गोष्ट एखाद्या राणीनं किंवा राजानं उच्चारणं म्हणजे संपूर्ण जनमानस त्याच्या विरोधात जाण्यासारखं होतं. पण लोकमाता अहिल्याचा एक अत्यंत श्रेष्ठ गुण तुम्ही जर पाहिला की ज्याप्रमाणे स्वतःच्या खेळण्यातलं शिवलिंग वाचवण्यासाठी तिनं तिचा प्राण संकटात टाकला, त्याप्रमाणे आयुष्यभरासाठी या लोकोत्तर स्त्रीला जी जी गोष्ट योग्य वाटली त्यासाठी ती इतकी अटळ आणि अचल राहिली की तिनं कधी जगाची तमाच बाळगली नाही, कोणाची फिकीर कधी केली नाही. आणि म्हणून विधवांच्या पुनर्विवाहाचा पक्ष त्यांनी घेतला. बालविवाह होऊ नये ही इच्छा होती आणि सतीच्या प्रथाच्या विरोधात त्यामध्ये होता. महिलांची सेना त्यांनी निर्माण केली आणि स्त्री केवळ कुटुंबाच्या उंबरठ्याच्या आत नाही, तर स्त्री ही सुद्धा व्यक्ती आहे, तिलाही तिच्या संपूर्ण सद्गुणांचा परिपोष करण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणून अहिल्यादेवींचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा त्यांनी त्यांच्या आचरणाला सिद्ध केला. कशी होती होई लोकमाता? फक्त उदारमतवादी होती का? फक्त मुत्सद्दी होती का? फक्त धुरंधर राजकारणी होती का? फक्त अत्यंत श्रेष्ठ शासिका होती का? अहो, भारतामध्ये जे काही राज्य होते त्यामधली सर्वात श्रीमंत राज्य हे होळकरांचं होतं आणि 15 ते 18 कोटीची मालमत्ता अहिल्यादेवीची वैयक्तिक मालमत्ता. आज 15 कोटीची तुलना ही 300 वर्षापूर्वीच्या 15 कोटी मध्ये तुम्ही करा. होळकरांचं राज्य हे अत्यंत श्रीमंत राज्य होतं आणि भारतीय संस्कृतीने सांगितलेला अर्थ हा पुरुषार्थ आहे. कोणत्याही उभारणीसाठी अर्थ हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून अहिल्यादेवींनी नेपाळच्या पशुपतीनाथापासून हिमालयापासून तर खालच्या कन्याकुमारी रामेश्वरम पर्यंत, द्वारकेपासून तर बद्रीनाथापर्यंत, लक्षात घ्या, कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तुम्ही भारतामध्ये कुठेही फिरायला जा, 12 ज्योतिर्लिंग असतील, त्यातल्या 8 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला. ती शिवाची अत्यंत श्रेष्ठ भक्ती होती आणि होळकरांचं राज्य हे भगवान शंकरांना मानणार होते. ज्या काशीचा आता काही जीर्णोद्धार माननीय पंतप्रधानांनी केला, त्याचा पहिला जीर्णोद्धार हा अहिल्यादेवींनी केला. 8 ज्योतिर्लिंगांचा आहे, सप्तपुरींचा जीर्णोद्धार आहे, 4 धामांमध्ये त्या गेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि या व्यतिरिक्त संपूर्ण देशातील असं एकही राज्य सुटलं नाही ज्या ठिकाणी जाऊन अहिल्या मातेनं जीर्णोद्धाराचं काम केलं नसेल. रस्त्यानं पांथस्थानसाठी अनेक आराम करता येतील अशा प्रकारे काही गोष्टींची निर्मिती केली. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली,
आणि अनेकांचा आक्षेप असा असतो की अहिल्यादेवींनी स्वतःची राज्याची संपत्ती हे मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी धार्मिक कार्यासाठी अधिक लावली, सैन्याचं बळ वाढवलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की अहिल्यादेवींनी तिच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी बॉयड या अमेरिकन आणि एका फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती कास केली की होळकर राज्याच्या सैनिकांना अत्यंत आधुनिकपणे सैनिकी शिक्षण देता यावं, म्हणून अहिल्याबाईंची सेना ही अत्यंत आधुनिक प्रशिक्षणानं प्रशिक्षित झालेली सेना होती. आणि जीर्णोद्धार जरी मंदिरांचा केला तर 30 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये एकही आक्रमण होळकरांच्या राज्यावर झालं नाही. याचा अर्थ आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आता आपण म्हणतो की भारताचा सर्वात जास्त खर्च हा शिक्षण आणि आरोग्यावर नसून केवळ संरक्षण पद्धतीवर आपला होतोय. तिथे युद्धही अनेकदा होत नाही, परंतु या दोन्ही गोष्टींचं समन्वय आणि संतुलन या स्त्रीनं अशा प्रकारे साधलं आहे की तिची सेना सुद्धा अत्यंत बलशाली आहे. अहिल्यादेवीने लिहिलेली सगळी पत्र उपलब्ध आहे. कधीतरी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये हा निवांतपणा भेटू दे की यूट्यूब आणि व्हॉट्सअपच्या ऐवजी एखादं अहिल्यादेवींचं पत्र वाचायला मिळालं. अनेक पत्रांमध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे लिहिली आहे की सैन्य हे आपलं सामर्थ्य आहे आणि म्हणून आपलं सैन्य हे अत्यंत उत्तम असलं पाहिजे. अनेक सरदारांना त्यांनी लिहिलेली ही पत्र आहे की सैन्यासाठी त्या राजानं किती दक्ष असलं पाहिजे. स्त्रियांचं सैन्य उभारणारी ही राणी तिनं कधी स्वतःच्या सैनिकी सामर्थ्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसणार नाही, पण विनाकारणच सर्वच पैसा तिने सैन्याकडे वळवला. मंदिरांचा जीर्णोद्धार हा केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार नसतो हे लक्षात घ्या. ज्या सोमनाथाच्या मंदिराचा सौराष्ट्रामधल्या अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केला ते मंदिर 17 वेळा मोहम्मद गजनीने लुटलंय. काय श्रीमंत आमची मंदिरं होती हे लक्षात घेतलं. ही मंदिरं केवळ पूजापाठाची मंदिरं नव्हती, ही गुरुकुलं होती, ही आमच्या ऊर्जांची, ही मंदिरं आमच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची केंद्र होती. आणि म्हणून ज्यावेळी या स्वतःच्या 30 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये असे तू हिमाचल एकही राज्य नाही जिथे अहिल्यादेवी पोहोचल्या नाही. आणि लक्षात घ्या की त्यांचं परराष्ट्र धोरण हे किती कौशल्याचं होतं. त्यांचं राज्य तरी माळवा प्रांतामध्ये असेल, मध्य प्रदेश, आजचा मध्य प्रदेश हे अहिल्यादेवींचं राज्य, परंतु स्वतःच्या राज्याच्या सीमा ओलांडून एखादी स्त्री राज्य करते, संपूर्ण देशामध्ये कार्य करते. याचा अर्थ संपूर्ण देशामध्ये कसं वातावरण होतं? फक्त लढायांचं वातावरण होतं. जो जिंकेल तो जेता, त्याने इतरांवर जुलूम करावा असं, दुसऱ्याचं राज्य जिंकून घेण्यासाठी मी आक्रमण करावा अशा प्रकारचा तो काळ होता. परंतु हे कार्य करताना अहिल्यादेवींना संपूर्ण भारतवर्षामध्ये कोणी अडवलंच नाही. हैदराबादच्या निजामाने हे म्हणावं की आई आप बताओ हम करते हैं. लक्षात घ्या, एखाद्या स्त्री राज्यकर्तीला संपूर्ण देशभर विना व्यत्यय या प्रकारचं जागरणाचं कार्य करता यावं ही अत्यंत श्रेष्ठ गोष्ट आहे. आणि म्हणून संपूर्ण देशातील राजांसोबत एक शासक म्हणून अहिल्यादेवींचे संबंध कशा प्रकारचे होते. आणि एवढंच नाही तर या देशातील 13 राज्यांमध्ये हैदराबाद असेल, कोटा असेल, दिल्ली असेल, अयोध्या असेल, या देशातील 13 राज्यांमध्ये मातोश्रींचे दूत राहत होते, राजदूत. अहिल्यादेवींच्या या लोककल्याणकारी राज्याच्या आणि तिच्या ज्या पद्धतीनं तिचं संपूर्ण आयुष्य आणि आचरण होतं याचा एक नैतिक प्रभाव आणि याची एक नैतिक दहशत सुद्धा या संपूर्ण भारतवर्षातील राज्यकर्ते मानत होते. आणि म्हणून एका विधवा असणाऱ्या, एकट्या असणाऱ्या राणीकडे सुद्धा कुणालाही वाकड्या नजरेनं कधी पाहता आलं नाही. महाजी शिंद्यांना पानिपताच्या युद्धानंतर 30 लाखांची मदत करणारी ही राणी आहे. आणि महाजींना अशा प्रकारे उभं राहण्यासाठी मदत केली. ज्यावेळी त्यांच्या कानावर आलं की महाजींच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे, अहिल्याबाईंनी सांगितलं आम्हाला आपला समजू नये, आम्ही सुद्धा सुभेदारांची सून आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुकोजी सहित आक्रमण करा आणि मग रणांगणामध्ये पहा की आमचं सामर्थ्य काय आहे. हे तुम्हाला परवडणारं नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये स्वतःची विभूती योग सांगितले. ते असं म्हणतात की मी वृक्षांमध्ये कोणता वृक्ष आहे, मी ऋतूमध्ये कोणता ऋतू आहे.
या प्रकारे 10व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, कीर्तिश्रीर्वाक्च नारीनाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. मी नारीमध्ये, मी स्त्रीमध्ये काही गुणांच्या रूपानं माझी विभूती आहे, माझा वास आहे असं अर्जुना तू समज. कोणकोणते गुण आहेत ते? पहिली कीर्ती आहे. कीर्ती कशाला म्हणतात? कल्याणकारी कीर्ती काय असेल? अहिल्यादेवींच्या नावापुढे आपण पुण्यश्लोक असा शब्द वापरतो. या पुण्यश्लोक शब्दाचा अर्थ काय आहे? पुण्यवान अशी ज्याची कीर्ती आहे तो पुण्यश्लोक महात्मा, की ज्याच्या कीर्तीमुळे ज्याच्या आयुष्यामध्ये इतर लोकांना सुद्धा सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळावी, त्याला पुण्यश्लोक असं आपण म्हणतो. आणि हा पुण्यश्लोक शब्द अहिल्या मातेच्या आधी कुणासाठी उपयोगात आणण्यात आला? तो युधिष्ठिरांसाठी वापरण्यात आला, तो नलराजासाठी आणि जनक राजासाठी वापरण्यात आला, तो ययाती राजांसाठी वापरण्यात आला. आणि त्यानंतर आपण अहिल्या देवींना पुण्यश्लोक असं म्हणतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संस्कृतीनं वेदांपासून जो काही राजधर्म सांगितला, जो राष्ट्रधर्म सांगितला, या प्रकारे मूर्तिमंत त्याचं आचरण कोणी करून दाखवलं असेल तर ते एकमेव अद्वितीय असणारी लोकमाता अहिल्या आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की कीर्ती ही माझी विभूती आहे, अत्यंत लोककल्याणकारी आणि निष्कलंक कीर्ती ही माझी विभूती आहे. या 300 वर्षानंतर अजूनही संपूर्ण भारतवर्षामध्ये वाचा कधीतरी अहिल्या मातेचं चरित्र. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी तिच्याबद्दल काय लिहून ठेवलंय आपण वाचलं पाहिजे. कशा प्रकारची रोजची वागणूक होती, किती वाजता उठत होती, कशा प्रकारे राज्यकारभार पाहत होती. आणि 18 कोटी ही वैयक्तिक संपत्ती आहे, होळकरांची राजसंपत्ती ही वेगळी आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये जी जी काही सगळी कामं झाली ही मात्र अहिल्या मातेच्या वैयक्तिक संपत्तीमधून झाली आहे, हे आपण लक्षात घ्या. जलसंधारणाचं कार्य जे झालं हे अजूनही टिकून आहे. पर्यावरणाचं कार्य किती उत्तम प्रकारे केलं. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी असा आपला प्रवास असतो असं आपण म्हणतो. व्यक्तीनं पहिले स्वतःला घडवलं पाहिजे आणि घडवण्यासाठी सद्गुणांचं आचरण केलं पाहिजे. यासाठी अत्यंत मोठी मेहनत घेतली पाहिजे. डॉक्टर आंबेडकर असं म्हणायचे की तुम्हाला जर एखादा सद्गुण तुमच्यामध्ये बाणवायचा असेल तर अनेक पिढ्या जाव्या लागतील. तुम्हाला स्वतःला घडवावं आणि सिद्ध करावं लागेल, तेव्हा तुम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श म्हणून उभे राहाल. अहिल्यानं छोट्याशा गावच्या, छोट्याशा कुटुंबातल्या एखाद्या मुलीनं कसं घडवावं स्वतःला? कोणतेही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास नाही. अशा प्रकारे सद्गुणांनी स्वतःला सिद्ध केलं. प्रत्येकदा कसोटीवर स्वतःला घासून अत्यंत उजळून टाकलं. दुसरी गोष्ट समष्टी आहे. मी समाजासोबत कशा प्रकारे वागतो हा अत्यंत मोठं मूल्य आहे. आणि स्वतःच्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारी ही राणी आहे, हे लक्षात घ्या. तिसरी गोष्ट सृष्टी आहे, म्हणजे पर्यावरण आणि निसर्ग आहे. नर्मदेच्या पात्रातील मासोळ्यांना सुद्धा काही मिळालं पाहिजे म्हणून अनेकदा त्यांचंही खाद्य नदीमध्ये सोडल्या जातं. अहिल्या देवींच्या राज्यामध्ये पक्ष्यांसाठी काही वनं ही फक्त पक्ष्यांसाठी सोडून देण्यात आली होती. अशा प्रकारे अनेक फळझाडांची लागवड केली होती की इथे माणसांचा माणूस उपयोग घेणार नाही, हे फक्त पक्ष्यांसाठी राखलं. कशा प्रकारे सृष्टीचं रक्षण केलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट परमेष्ठी आहे. भगवानचा ईश्वर तत्व आपण कसं काय समजून घेतो. आणि म्हणून स्वतःच्या हातामध्ये शिवलिंग घेणाऱ्या या राजमातेनं राजधर्म, राष्ट्रधर्म, स्त्रीधर्म हे सगळे धर्म धर्मामध्ये येतात हे स्पष्ट केलं. स्वतःची पूजा आणि माझ्या रयतेचा न्याय किंवा त्यांच्यावरचं संकट या गोष्टी कधी वेगळ्या मानल्या नाही. शिवभावी जीवसेवा करणारी ही अत्यंत मोठी भगवान शंकरांची भक्ती आहे, जिने जिच्या भक्तीला अत्यंत मोठी शक्ती बनवलं. भक्त हा नेभरट नसतो, तो भित्रा नसतो. श्री गुलाबराव महाराजांचा एक अभंग मला यासाठी आठवतो. अहिल्या मातेच्या हातातील शिवलिंग पाहून मला स्मरण होतं त्या अभंगाचं. कोसळो आकाश उलंडो सागर, माझ्यावर आकाश कोसळू दे की हा संपूर्ण समुद्र उचंबळून मला त्याच्या पोटामध्ये घेऊ. कोसळो आकाश उलंडो सागर, न द्यावे चित्त ढळो कधी. आयुष्यामध्ये कोणत्याही प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीमध्ये माझा समतोल जाऊ नये
मला एंडोसल्फान घेण्याची इच्छा होऊ नये, मला पेटवून घेण्याची इच्छा होऊ नये, मला कोणाचा खून करण्याची इच्छा होऊ नये, बदला घेण्याची इच्छा होऊ नये. माझा आंतरिक संतुलन हे कशा प्रकारचं असलं पाहिजे? साठवावा शंभू हृदय भुवन. यासाठी भगवान शंकरांची भक्ती करायची आहे की मला हे अपार धैर्य प्राप्त. आणि म्हणून 29व्या वर्षी विधवा होणाऱ्या, सासऱ्यांना 22 वर्षाच्या मुलाला गमावणाऱ्या अहिल्यादेवींनी स्वतःच्या म्हातारपणामध्ये एकच मुलगी राहिली होती, मुक्ता. तिला एकुलता एक मुलगा होता, नथोबा नावाचा. त्याचा टीबीनं, क्षयरोगानं त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या 8-8 वर्षाच्या 2 पत्नी सती गेल्या. मुलाच्या मृत्यूनं मुक्ताबाई खचून गेली आणि मुक्ताबाईचे पती यशवंतराव फणसे हा अत्यंत धाडसी माणूस, ज्यांनी भिल्लांची, राज्यातील दरोडेखोरांचा ज्यांनी बंदोबस्त केला, म्हणून स्वतःच्या मुलीचं लग्न अहिल्याबाईंनी त्यांच्याशी लावून दिलं होतं. यशवंतराव फणसे आजारी पडले आणि यशवंतरावांचा मृत्यू झाला. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर मुक्ता सती जायला निघाली. अनेक परोपरीनं समजावलं आईनं, पण मुक्तेनं ऐकलं नाही. आणि एकुलती एक असणारी मुलगी सुद्धा पतीच्या मृत्यूनंतर सती गेली. स्वतःच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे किमान 18 ते 20 मृत्यू या मातेनं पाहिले. नवरा मेल्यानंतर काय स्थिती असेल, तरुण मुलगा नेल्यानंतर काय स्थिती असेल, एकुलती एक मुलगी वारल्यानंतर काय स्थिती असेल, तिची आठवण म्हणून असणारा एकच नातू तोही गेल्यानंतर काय स्थिती असेल. साठवावा शंभू हृदय भुवन. अहिल्यादेवींचं चरित्र तुम्हाला आयुष्यातल्या कोणत्याही प्रतिकूलतेमधून, कोणत्याही संकटामधून बाहेर काढेल. तर आपण खरे अहिल्यादेवींचे अनुयायी आणि आपण तरच खरं भगवान शंकरांचे भक्त आहोत हे लक्षात घ्या. हे शिवलिंग उगाच हृदयाशी कवटाळलेलं नाही आहे लोकमातेनं. तर त्या प्रकारे माझं वैयक्तिक आयुष्यातले दुःख, खरं म्हणजे आयुष्यभर फक्त दुःखावरच जगत आलेली ही माता, तिनं मात्र लाखोंच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या सुखाची निर्मिती केली की ती सुखदात्री आहे. या प्रकारचं कल्याणकारी राज्य या अहिल्या मातेने निर्माण केलं. भगवान कृष्णांनी म्हटल्याप्रमाणे ही कीर्ती आमच्या अहिल्या मातेमध्ये आहे. श्री आहे. श्री म्हणजे अत्यंत योग्य प्रकारे आलेली संपत्ती आणि जी सत्कर्मांसाठी वापरल्या जाते ती जर संपत्ती असेल तर ती भगवंताची विभूती आहे. स्वतःचं संपूर्ण राजकोष, महेश्वरचा वाडा जर पाहिला तर आता आपले वाडे सुद्धा त्याच्यापेक्षा मोठे वाटेल अशा अत्यंत साध्या वाड्यामध्ये आयुष्यभर अहिल्या माता राहिल्या. वैयक्तिक स्वतःचं रोजच्या जेवणाच्या खर्चाच्या व्यतिरिक्त कोणताही खर्च स्वतःच्या दिखाऊपणावर केला नाही आणि संपूर्ण ही संपत्ती लोककल्याणासाठी वापरली. म्हणून श्री ही विभूती सुद्धा तिच्या ठायी आहे. वाणी जी न्याय आणि विवेकाला धरून असते अशा प्रकारची वाणी ही अहिल्या मातेजवळ आहे. ज्या वाणीच्या चमत्कारांनी अनेक युद्ध टाळले आहे, अनेकांना जरब बसवली आहे, अनेकांना त्यांच्या आयुष्यामध्ये न्याय दिलाय, अशा प्रकारची वाणी ही विभूती तिच्या ठायी आहे. स्मृती आहे. एखादी गोष्ट पाहिल्यावर भगवंताचं स्मरण व्हावं. अनेकदा ही दुःखामध्ये तिला वाटलं की हे सगळं सोडून जावं. ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांना श्रीमंत योगी असं म्हटलं जाते त्याप्रमाणे अहिल्या माता ही श्रीमंत योगिनी आहे. प्रचंड वैभव आहे, प्रचंड संपत्ती आहे, परंतु ती मात्र अत्यंत संन्यस्त आहे. खऱ्या अर्थानं ती अत्यंत श्रेष्ठ अशी योद्धा संन्यासी सुद्धा आहे. धृती आहे, धैर्य आहे. कशाला धैर्य म्हणतात? आत्महिताचा घात न करणारी गोष्ट. अनेक प्रिय व्यक्तींचे मृत्यू पाहिले. बऱ्याचदा लिहिलं की मी काशीला जाऊन राहते, मला राज्यकारभार पाहणे नाही. परंतु जर अहिल्यादेवींनी हे नाकारलं असतं तर या भारतवर्षाला ही कल्याणकारी राज्याचं वास्तव पाहताच आलं नसतं. आणि म्हणून कोणत्याही दुःखानं, कोणत्याही आक्रमणाच्या भीतीनं, कोणत्याही राज्याच्या भयानं कधीच विचलित न होता, स्वतःचा घात न करता ज्या धीरोदात्तपणाने ही माऊली तिचं आयुष्य जगली ना, धृती ही अत्यंत मोठी विभूती तिच्या ठायी आहे. आणि क्षमा आहे. मला जर कोणी अपाय केला तर मी त्याला अपाय करावा असं वृत्ती न ठेवणं ही क्षमा आहे.
म्हणून अनेकांनी तिच्याबद्दल कधीतरी वाकडा विचार केलाही असेल, परंतु स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाचा अत्यंत मोठा विश्वास तिच्या स्वतःच्या मनामध्ये आयुष्यभर कायम. ती लेचीपेची नाहीये, ती कधी घाबरली नाही, ती कधी शरणच गेली नाही कुणाला. एक शिवशंभू तिनं मनाशी धरला आणि अवघा आयुष्य रणांगणावर समरांगणासाठी ती लढत आली. आणि म्हणून क्षमा ही विभूती सुद्धा माता अहिल्याच्या ठायी आहे. हे संपूर्ण आयुष्य, हे संपूर्ण चरित्र अत्यंत दिव्य आहे. ती अत्यंत उत्कृष्ट शासक आहे, ती मुत्सद्दी आहे, ती धुरंधर राजकारणी आहे, ती स्त्रियांसाठी अत्यंत नवीन जीवन ऊर्जा देणारी अत्यंत मोठी स्त्री ऊर्जा आहे. ती श्रेष्ठ न्याय करणारी राणी या देशामधली आहे. एवढंच नाही, ती कलोपासक आहे. ती साहित्यिकांना ज्या प्रकारे सगळा जीर्णोद्धार या 30 वर्षामध्ये झालाय, तुम्ही अजूनही पहा, अहिल्या मातेनं पाहिलेलं कोणत्याही मंदिराचा चिरा पडलेला तुम्हाला दिसणार नाही. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे या राणीनं केलेली सगळी कामं आहे. आणि म्हणून भारतवर्षामध्ये संपूर्ण कारागिराला अत्यंत मोठं प्रोत्साहन या तिच्या काळामध्ये मिळालेलं आहे. ती मातृहृदयी आहे. स्त्री ही माता आहे, ही तिचं सर्वार्थक रूप आहे. आणि म्हणून अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये जेव्हा भिल्ल आणि अनेक जनजातींनी दरोडे टाकायला सुरुवात केली आणि लोकांना त्रास व्हायला लागला, सगळे दरोडेखोर पकडून राज्यामध्ये उभे केले. त्यांनी सांगितलं, आम्हाला उदर भरण्यासाठी काही व्यवस्थाच नाही. अहिल्यादेवींनी जमिनी कसण्यासाठी दिल्या स्वतःच्या कोशातून आणि सांगितलं की शेतकरी व्हा, आणि तरीही तुमच्या अंगात फार ताकद असेल तर सैन्यात भरती व्हा. एक मार्ग त्यांना दिला की या मार्गावरून येणाऱ्या देशभरातील सर्व वाटसरूंचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे, त्याचा कर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि त्यानंतर अहिल्यादेवींच्या राज्यात कधी दरोडेखोरांनी लोकांना छळलंच नाही, दरोडेखोरांना शिक्षा नाही केली. त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं परिवर्तन केलं की आयुष्यभर या सगळ्या जनजाती अहिल्याला माता म्हणून संबोधित राहिल्या. आपण जर आताही महेश्वरला गेल्या तर अहिल्यादेवींचं अहिल्यादेवी असं नाव कोणी घेत नाही. तिथली सामान्य जनता 300 वर्षानंतरही या मातेला मातोश्रीच असं म्हणतात की मातोश्रीच्या मंदिरात जाऊन नमस्कार करून घेतो. अजूनही तिथलं छोटंसा मुलगा सुद्धा मातोश्री म्हणून तिला संबोधते. हे तिचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे. तिनं जलसंधारणाची कामं केली, तिनं शेतीचं कामं केलं, तिने व्यवसायाला अत्यंत मोठी चालना दिली. आणि या सर्वांचं बीज कशामध्ये असेल तर एक अंतर्भेदक बुद्धिमत्ता तिच्या ठायी आहे आणि सर्वव्यापक एक विशाल आकलन तिच्या ठायी आहे. तिने जाणलं आहे की मानवी आयुष्याचं सार्थकत्व हे दुःखानं कोलमडून जाण्यामध्ये नाही, हे भीतीनं गर्भगडीत होण्यामध्ये नाही, तर पुरुषार्थ गाजवण्यामध्ये आहे. म्हणून ही राणी अत्यंत शूर आहे, ती वीर आहे. शूर आणि वीर मध्ये काय फरक आहे? वीर तो आहे जो सत्कर्मामध्ये उत्साह धारण करतो, असं श्री गुलाबराव महाराज म्हणायचे. ती अत्यंत स्वाभिमानी आहे. तिनं सर्वांना मदत केली, परंतु स्वतःच्या स्वाभिमानाला कुणाकडूनही कधीही ठेच लागून घेतली नाही. कारण ज्या दिवशी राज्यकारभार सांभाळला त्या दिवशी स्वतःच्या याच्यावर तुळशी पत्र ठेवून त्यांनी सांगितलं की हे राज्य भगवान शंकरांचं आहे. श्री शंकर आज्ञा करून असंच कोणत्याही पत्रावर, असंच कोणत्याही खलितावर अहिल्यादेवींचा ठसा होता. आणि म्हणून त्या असं म्हणायच्या की सत्ता आणि सामर्थ्याच्या बळावर मी आज जे काही करते त्याचा हिशोब मला भगवंताला उद्या जाऊन द्यायचा. या आत्मबलानं ते राज्य झालं. म्हणून ही लोकमाता अहिल्यादेवी ही अत्यंत श्रेष्ठ. जयंती होऊन गेली आणि आपण विसरून गेलो असं होऊ नये. एक अत्यंत धगधगता अंगार या संपूर्ण भारतभूमीने पाहिला. आक्रमणांच्या काळामध्ये ती स्थिर होती. ती स्वतःच्या राज्याला रामराज्यासारखं करत होती. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला ती सुराज्यामध्ये परिवर्तित करीत होती. आणि म्हणून उत्तम शासक, उत्तम धुरंधर राजकारणी, अतिशय उत्तम योद्धा, अतिशय मातृहृदयी आणि संवेदनशील एक लोकमाता माता अहिल्याच्या रूपानं आपल्यासमोर कायम हा आदर्श आणि ही प्रेरणा असावी. आपण आयोजकांनी या ठिकाणी या प्रकारच्या व्याख्यानाची संधी मला उपलब्ध करून दिली, यासाठी मी आपली कायम ऋणी राहील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने माता अहिल्याला